महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आज बारामतीमध्ये आहेत। महिला आर्थिक विकास महामंडळ व बारामती नगर परिषद बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने मायू सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नव तेजस्वी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत नव तेजस्वी जिल्हा महोत्सवाचे आयोजन बारामतीमधील शारदा प्रांगण येथे करण्यात आलेले आहे। आपल्यासोबत रुपालीताई चाकणकर आहेत। ताई, काय सांगाल, आज बारामतीमध्ये आलात, आपल्या हस्ते याचं उद्घाटन? महिला बाल विकास विभागाच्या वतीनं आज बारामतीमध्ये आर्थिक विकास महामंडळ नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नव तेजस्विनी जिल्हा महोत्सव बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचं प्रदर्शन आणि विक्री मोठ्या स्वरूपातल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। यासाठी बारामतीकरांना मी मनापासून धन्यवाद देईल। त्यांनी या उद्घाटन सोहळ्याच्यासाठी मला आमंत्रित केलं। आज या ठिकाणी येऊन या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि आपण पाहतोय खरं तर 50 बचत गटांचं नियोजन या ठिकाणी होतं, पण 100पेक्षा जास्त बचत गटांचे स्टॉल या ठिकाणी लावलेले। महिला बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय मावीम असेल किंवा बचत गट असतील अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि या मावीमच्या महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी उत्तम असं नियोजन केलेलं आज प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहतो। या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं उपस्थित राहील। मध्ये रात्री सतीश भोसले बोक्याला पकडलेला आहे, परंतु काही अज्ञातांनी त्यांचं घर जाळलं असा देखील महिलांनी आरोप केलेला आहे। महिलांना मारहाण देखील करण्यात आलेली आहे असा आरोप होतो। कसं कुठल्या ह्याच्यात? बीडचं प्रकरण सतीश बोक्या भोसले। मला असं वाटतं याच्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री आपल्याला सातत्याने अपडेट माहिती देतात आहेत, त्याच्यामुळे राज्याचे गृहमंत्री आपल्याला जर माहिती देत असतील तर मी पर त्या विषयावरती बोलणं उचित होणार नाही। पण राज्यामध्ये महिलांवरती जिथे जिथे अन्याय अत्याचार होतोय त्यामधील आरोपी कोणीही असो त्यांना कडक कारवाईच्या माध्यमातून सामोरं जावं लागतंय। त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रशासन हे उत्तमरित्या त्यांचं काम करतंय। महिलांना सुरक्षित देणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही बांधील आहोत। रोहिणी खडसे असे म्हणालेत की 3 ते 4 आरोपी अजून सापडत नाहीत, याच्यामागे कोण नक्की काय असं त्यांनी सांगितलेलं। कसं संपला तो विषय आणि कोण काय बोलते त्याला मी उत्तर द्यावं इतके मोठे हे कोणी नाहीये। आयोगाची गरिमा फार मोठी आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनामा झाला, मात्र त्यांचा सहारोपी करावं असं विरोधकांकडून वेगवेगळी मागणी होती। कसं आता आपण पाहतोय आज आपण बचत गटांच्या प्रदर्शन विक्री इतक्या भव्य दिव्य स्टॉलच्या ठिकाणी उभं आहे। याच्यामध्ये सर्वाधिक लाडक्या बहिणी आहेत। बारामती तालुक्यामध्ये 1,22,000 लाडक्या बहिणी आहेत आणि इतक्या सगळ्या महिला भगिनींना हा लाभ मिळाला असताना विरोधकांनी पहिल्या दिवसापासून लाडक्या बहिणींच्या विरोधात गेलेत। अगदी निवडणुकीचा जुमला आहे, फसवणूक आहे आणि काही तर कोर्टात गेले का तर फक्त या लाडक्या बहिणींना हे मानधन मिळू नये म्हणून। म्हणजे विरोधकांची भूमिका ही कायम विरोध करण्याची आहे, तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये सत्तेत असलेल्या सरकारच्या विरोधामध्ये जाऊन त्यांची भूमिका आहे आणि सातत्याने ते विरोध करतात। होत्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर नेहमीच विरोधकांची भूमिका ही विरोध करण्याची राहिलेली आहे असं स्पष्ट मत रुपालीताई चाकणकर यांनी मांडलेलं आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिशे समिती दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।